नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। गॅस सिलेंडरचा साठा आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर। जिल्ह्यात 10 भरारी पथके तैनात। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतली आहे। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार आणि व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत। अहमदपूर येथे पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक सौभाग्य जवादे यांनी गॅस एजन्सीची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना दिल्या आहेत। तसेच गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या 9890 08 41 68 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गॅस पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सनी नियंत्रण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील गॅस एजन्सीचा साठा तपासणीसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी 10 विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत। ही पथके जिल्ह्यातील गॅस एजन्सीला गॅस गोडाऊनला सरप्राईज व्हिजिट देऊन गॅस सिलेंडर साठ्याची तपासणी करतील। तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली आहे। तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी धारकांची बैठक घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व घरगुती ग्राहकांना प्राधान्याने सिलेंडर पुरवठा करावा। एका कनेक्शन धारकाला 25 दिवसाच्या आत दुसरे सिलेंडर दिले जाऊ नये। तसेच वितरण केवळ फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि OTP आधारित करावे। गॅस कंपनीने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम आकारू नये। घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्यास किंवा काळा बाजार केल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल करण्यात येईल। एजन्सी धारकांनी दररोजचा साठा प्रशासनाला सादर करणे अनिवार्य आहे। स्टॉक असतानाही हेतुपुरस्पर डिलिव्हरी न केल्यास कडक कारवाई होईल। सर्व गॅस एजन्सी नियमित वेळेनुसार उघड्या ठेवाव्यात। विनाकारण एजन्सी बंद ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। असे नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।